टाकू का वरूनच? आयशो बच्चे बोल। डायरेक्ट मोतीच डालता मी. मम्मा बैगन में नहीं क्या? मला फोन कर म्हणलं तर केलं नाही. कधी? धाराशिवला आल्यावर पुण्यात गेल्यावर काय? झाडू टाकू का वरूनच? आयशो झाडू वरीच अडकला. मंडळी वरून झाडू टाकत होतो, डायरेक्ट पीओपी मध्ये अडकला झाडू. ये रे बाई आपली शेण चला तर मंडळी, मी जरा आता चेंज करतोय. पप्पाच्या रिलेटिव्ह मधून कोणतरी सोलापूरमध्ये ॲडमिट आहे, त्याच्यामुळं आम्ही आता सोलापूरला निघतोय, मी मम्मी पप्पा. सो आपण लवकरात लवकर आता निघूयात. मी लवकरात लवकर फ्रेश होतो, चेंज करत आणि निघूयात आपण. ओके चलो. किधर जा रही? मैं ना स्कूल। स्कूल को जा रही है अभी? और कब आने वाली है तू फिर? अब डब्बा खाना है, अब थोड़ा पढ़ाई सीखना है, पढ़ाई करके तब तक हमारी मम्मी पापा आते और डैडी भी और मम्मा भी आते। अच्छा जाओ फिर, अच्छे से स्कूल करो. ओके बाय बाय. चला मंडळी, चेंज केलंय आपण, निघूयात. बर बर. मंडळी गाडी लय प्रॉब्लेम करायला बाबा. उंदीर मामानं सगळ्या वायरिंग कट करून घेतलेत. आता जरा रिस्की एकच गोष्ट आहे की आता सोलापूरला निघतोय, गाडी मधात अनटाइमला कुठं तर बंद पडू नये, लेस रिस्की मध्ये गाडी घेऊन जातोय. आणि मंडळी काल डीमार्टला गेलो होतो. डीमार्टला गेल्यावरती बाहेर येताना पण तसंच सीन झाला. जस्ट आम्ही आलो की गाडी एकदम जोरात सायरन वाजायला लागलं होतं. आणि यूट्यूबवरती मी बघत होतो की नेमकं गाडी कशी स्टार्ट करायचंय किंवा काय करायचंय, कारण वायरिंग कट झाल्यामुळं न स्क्रीनचा डिस्प्ले दिसतोय, न इंजन स्टार्ट व्हायलंय, न स्पीडोमीटर फ्युएल असं काहीच दिसत नाहीये. सगळे इंडिकेटर्स आणि सिग्नल सगळे बंद झालेले आहेत. तरी ग्लॅडली मी काय केलं मंडळी, यूट्यूबवरती व्हिडिओ बघितला की किया सेल्टॉस ओपन होत नाहीये किंवा ब्ला ब्ला ब्ला, हे सगळं टाकलं तर त्याने गाडीचं हे काय म्हणतात, हे मधातलं की काढायचं आणि की काढून इथे एक इग्निशनच्या साईडला एक सेन्सर असतं, तिथं ते लावायचं. आणि ते लावल्यानंतर बरोबर गाडी स्टार्ट झाली. गाडी स्टार्ट झाल्यावर पुन्हा बंद पडली, पुन्हा स्टार्ट झाली. मग म्हणलं बाबा आता गाडी पुन्हा नंतर नको थांबवायला, डायरेक्ट घरापर्यंत घेतली आणि मग फायनली आम्ही आलो घराकडे. पण आता सोलापूरला जायचं आहे, आता पुन्हा तसंच टेन्शन आलंय. गाडी कुठं थांबवायचं म्हणलं की पुन्हा प्रॉब्लेम क्रिएट करायला नको. सो आता पप्पा येतील, गाडी आता मी तोपर्यंत बाहेर काढतो आणि आपण निघूयात आता. ओके चलो. अहो नका, अहो नका नका बेल्ट, अहो मी नाही वापरत बेल्ट. नाही परत आपण दिले कस तर वाटत. अहो डिल्लच असं आहे का कुठे डिल्ल? अहो नाही काय नाही, नका नका. अहो असं छान वाटतं, पॅन्ट कसरली की असं वरी करताना छान वाटतं. राहू द्या, नका राहू द्या, घाला तुम्ही घाला बेल्ट, नका. निघूयात आपण आता. सगळे आम्हाला फाटं निघायचं होतं, आम्हाला जसं कळालं ती, पण पप्पाची पण मीटिंग ठरली, पप्पा पण मीटिंगला गेले, कोणच नव्हतं घरी. फायनली आता आले पप्पा, त्याच्यामुळे आता आपण निघूयात लवकर. आमची मम्मी आता दुकानाकडे, सो आपण मम्मीला घेऊयात. पेट्रोल भरून मग मम्मीला घेऊ ना, मम्मीला घेऊन मग जाऊ, तसंच पेट्रोल भरून निघू. नारळ घेऊयात. हा जरा काढले त्या मोठे आहेत, त्याच्यावर बसून हे करा की. 4 द्यायचे आहेत ना? हा 2 झाले. सिव्हिल हॉस्पिटल आहे का?
इधर एक मिनिट गाडी लॉक खोल दे. कशी बघायला ते मस्त ज्यूस प्यायचं ठणठणीत. नारळाचं पाणी आणले. काय म्हणतोय, पाणी प्या मस्त, काय नाही होत. ऐकू येतंय का? मोठ्या येतं येतं ऐकू येतंय. बोलत नाही पण डोळे उघडून बघायला. आज काल काहीच नव्हतं राम. शिवा दादा काय मी आज 2 दिवस झाले आलो. मला फोन कर म्हणलं तर केलं नाही. कधी धाराशिवला आल्यावर काय पुण्यात कधी गेल्यावर कधी बोललो कधी पुण्यात बोललो गेल्यावर काय मी कधी बोललो असं? तूच म्हणला मी नाही बोललो असं काय. तू म्हणला सगळे आम्ही वाट बघत बसलो इथे धाराशिवला. कधी थांब, धाराशिवला कधी आलं? हिला बरं नव्हतं तेव्हा भेटायला गेलता तेव्हा खा काकू ऑपरेशन झालं होतं तेव्हा गेलतो घरी. मला काय म्हणलं हं. मी धाराशिवला आल्यावर फोन करतो तुला ये भेटाय. हा, मग धाराशिवला येऊन 2 दिवस झाले, तेवढ्यामध्ये आज आलो. फोनच केला नाहीस की मला. बर मी हे पूर्ण आलो नसतो का सकाळी. तिकडं विद्या बसल्या विद्याची पोरगी बसल्या. होय. मग काय म्हणतो काय नाही काका एकदम मस्त. पण डोळे उघडले हा उघडत होते. डोळे नाही डोळे उघडायलेत, बोलायलेत. आता ते ज्यूस पिल्यावर ताकद आली आणि झाली बरं का हा. नाही तर सकाळी काहीच नव्हतं. नाही होईल. ते डिहायड्रेशन झाले, आता ते विकनेस आलंय ना. हा, शरीरात 10-15 दिवस जेवले काय नाही. नाही. टायर बी घेतले. ती वायर उंदरानं ही केलंय, कट केलंय, त्याच्यामुळे ही करायले. मंडळी गाडीला काय प्रॉब्लेम झालाय गेलंय सगळं. हा काय आता हे दरवाजा उघडला की लगेचच सायरन हे करायले, वाज झाले लगेचच झाले. हो वाजू नये भाऊ पुन्हा काय. मंडळी काय माहितीये काय गाडीला झाले की उंदराने वायर कट केलंय इंटरनल सिस्टीमचं. कस काय काय होणार नाही काय माहिती. तू नवीन असल्यामुळे करलेले तसं. नाही बाबा असं काय. लोक म्हणत असतील गाडी चोरी बिरी करून घेऊन चालली काय. गाडी जर सिटीमध्ये जर घेऊन गेलो आणि गाडी जर वेळेवर चालू झाली नाही तर लय मोठा प्रॉब्लेम क्रिएट होईल. सो आपण डायरेक्ट धाराशिवला निघू आता. चला मला इकडनं जावं लागेल बरं का. हा असं गोल फिरून जाऊ. असं सोडा इकडे हो चालतंय. चला असं करून असं जावं लागेल. हो काढतो बोट. चला तर मंडळी निघूयात आपण आता. चल हा चला. फायनली आलोय आता आपण घरी. मी जरा लवकरात लवकर चेंज करतो, फ्रेश होतो, जरा बसो यार. मला लागली लय भूक आता. काय जेवण झालं नाही माझं काहीच. चलो अब बैग लेके फिर से भाग जाऊंगी, फिर आ जाऊंगी. मैं बच्चे बोल, हैदराबादी बिरयानी बोलना चालू किया ना, तेरे को पचेगा नहीं. मेरी जो हैदराबादी है ना बिरयानी है. डायरेक्ट मोतीज डालता मैं, डायरेक्ट तेरा जो समझे क्या. समझी मेरा अजी बाबा की जा अम्मा को बोल बैगन बनाया क्या नहीं. मम्मा बैगन में नहीं क्या, हाँ जा बैगन खा क्या. हाँ अयो भरीत. धन्यवाद. फिर दे चला की तिकडं, चला की तिकडं. बरं ठीक आहे. फिर दे बस चलो जाओ. आ जाऊं खेलने वाले. फायनली जेवण झालं आपलं. आणि जेवणावरून पण लक्षात आलं मला की मंडळी सोलापूरला गेलो होतो आजोबांना भेटायला. आजोबांची तब्येत आता व्यवस्थित आहे, बरी आहे. डॉक्टर बोलले 3-4 दिवसामध्ये होऊन जाईल बरी. आता प्रॉब्लेम असा झाला होता मंडळी की आजोबांनी 3-4 दिवसापासून जेवण केलंच नाही. जेवण केलं नाही म्हणजे जेवण जात नसन त्यांना, त्याच्यामुळं बॉडीमध्ये डिहायड्रेशन आणि विकनेस आला होता. सो होपफुली ते व्यवस्थित बरे हो. आणि जाऊन आलो, त्यांना बघून बरं वाटलं एकदम. बाकीचे पण आले होते सगळेजण, त्याच्यामुळे छान वाटलं. आता मंडळी जेवण पण झाले, आता जरा झोप घेऊ. प्रवासामुळे जरा थोडंसं अंगले थकल्यासारखं झाले. आणि आपण पुढच्या ब्लॉगमध्ये वापस भेटूयात. ब्लॉग आवडल्यास शेअर करा, सबस्क्राईब करा.
भेटत आपण. आता मला बोलायचं काय असं कळत नाहीये कारण माझ्या डोक्यात लय झोप आहे. भेटत आपण. ओके सो आपण उद्या पुन्हा एकदा भेटूयात. बाय.